पत्रकाराला घेरलं, 20 जणांचा हल्ला, सुशील थोरात जखमी. अहिल्यानगर पोलिसांचा धाक कुठे? शहरात गुन्हेगारीचा थरकाप उडवणारी घटना समोर आलीय. साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांना पाईपलाईन रोडवरील HDFC बँकेसमोर 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं घेरून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार महेश मते, सोनू कोक, प्रशांत निकरड आणि विकी धवन यांच्यासह काही जणांनी थोरात यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. अचानक झालेल्या या हल्ल्यात थोरात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. पण या घटनेनं आता केवळ एका पत्रकाराच्या मारहाणीचा प्रश्न राहिलेला नाही. पत्रकारच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? टोळक्यानं पत्रकाराला भर रस्त्यात घेरून मारहाण करण्यापर्यंत मजल मारली असेल तर गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा धाक उरलाय का, असा सवाल उपस्थित होते. आता पोलीस या प्रकरणात किती वेगानं कारवाई करतात? हल्लेखोरांना अटक होते का? आणि पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होते का? याकडे संपूर्ण पत्रकारिता क्षेत्राचं लक्ष लागलंय.